सर्व पती पत्नींनी एकत्रित ऐकावी अशी एक कहाणी. रात्रीचे 11 वाजले होते. संपूर्ण घर झोपेमध्ये बुडालं होतं. फक्त स्वयंपाकघरातून येणारा मंदसा छन आवाज त्या शांततेला वेधत होता. टेबलवर अर्धवट जेवलेलं ताट ठेवलेलं होतं. भाजी थंड झाली होती, पोळी कडक झाली होती आणि अनाया त्या ताटाकडे बघत होती. तिच्या डोळ्यामध्ये झोप नव्हती व फक्त थकवा आणि ओलसरपणा होता. दाराच्या पलीकडून कोणीतरी डोकावलं, पण तिला पाहणारं कोणीच नव्हतं. पहाटे 5 वाजता घरातील सगळे अजूनही निजलेले होते आणि अनाया मात्र हातामध्ये झाडू घेऊन स्वयंपाकघरामध्ये कामाला लागली होती. गॅसवर दूध ठेवलेलं होतं. सासूबाईंसाठी चहा तयार होत होता. मुलांच्या डब्यासाठी आलू पराठे बनवले जात होते आणि रोहनसाठी म्हणजेच नवऱ्यासाठी शर्ट प्रेस होत होता. बरं, इतका उशीर का झाला? माझा चहा थंड झाला. सासूबाईंचा रोजचा ओरडा कानावरती पडला, पण अनाया काहीच बोलली नाही. फक्त मान खाली घालून तिने पुन्हा चहा बनवला. जणू तिने आपल्या तोंडाला कुलूपच लावलं होतं. रोहन ऑफिसला जाताना फक्त एवढंच म्हणाला, कपडे नीट ठेव, मीटिंग घे, उशीर होतोय मला. ना निघतो म्हणाला, ना काळजी घे म्हणाला. फक्त चाव्या टेबलावरती आपटल्या आणि निघून गेला. दुपारपर्यंत घर सगळं चकचकत होतं, पण ती मात्र स्वतः फिक्की फिक्की दिसत होती. सासू त्यांच्या कमरेच्या दुखण्याचं रडगाणं गात होत्या. सासरे टीव्ही समोर बातम्या बघत होते. मुलं शाळेमध्ये गेली होती आणि अनाया भिंतीला टेकून शांत बसली होती. तिच्या बोटांपर्यंत थकवा पोचला होता, तरी सुद्धा सगळ्यांसाठी ती जेवण बनवत होती. जेव्हा ती स्वतः जेवायला बसली तेव्हा भाजी थंड आणि पोळी कडक झाली होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. शेजारच्या माधवीताई आल्या. अगं अनाया, तू दिवसभर या कामातच गुरफटलेली असतेस, थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढ गं. अनाया हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. ते हसू सुद्धा तोंडावर होतं बरं, मनामध्ये नव्हतं. वेळ माझ्या वाट्याला फक्त झाडू आणि भांडूच घेऊन आला हो ताई. सायंकाळ झाली. मुलं परत आली. त्यांच्यासाठी दूध, खाऊ, गृहपाठाचा डोंगर तयारच होता. रोहन आला तेव्हा फोनवर कोणाशी तरी बोलत हसतच आला. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं का? अनायाने हळूच विचारलं. तो म्हणाला, हो, थकलोय, आणि थेट जाऊन टीव्ही समोर बसला. अनाया काही बोलू पाहत होती की मी सुद्धा थकले रोहन, पण तिचे ओठ बंद झाले. कारण तिला ठाऊक होतं, या घरात तिला थकण्याचा हक्कच नव्हता. मुळे रात्र गडद झाली. मुलं झोपली. सासू सासरे त्यांच्या खोलीमध्ये गेले, पण अनाया अजूनही स्वयंपाकघरातच होती. गॅस बंद करत होती, सिंक पुसत होती, उद्यासाठी भाजी चिरत होती. आणि अचानक तिचं डोकं गरगरलं. तिने भिंतीचा आधार घेतला, डोळे मिटले. कधी झोप लागली कळलंच नाही तिला. रात्री 2च्या सुमारास रोहन जागा झाला. पाहिलं तर स्वयंपाकघराची लाईट लागलेली. तो चिडला, काय करते ही अजून? तिथे गेला तर अनाया खुर्चीवर बसलेली दिसली, डोकं खाली आणि पूर्ण शांत. अगं अनाया, झोपलीस का? पण कुठलाही प्रतिसाद नाही. त्याने खांदा हलवला तर सगळं शरीर गार गार झालं होतं. त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तो किंचाळला, आई आई. सगळं घर धावत आलं हो. डॉक्टरही आले, पण उशीर झाला होता. डॉक्टर म्हणाले, शरीर पूर्ण थकलं होतं. कदाचित अनेक दिवस ती तापात होती, पण विश्रांती घेतलीच नाही तिने. रोहनच्या कानात जणू कोणीतरी हातोडा मारला. तो पुटपुटला, पण तिने कधी सांगितलंच नाही की ती आजारी आहे. तेव्हा डॉक्टर शांतपणे म्हणाले, अरे, सांगण्यासाठी ऐकणारा तरी हवा ना. सकाळ झाली. सूर्य उगवला, पण त्या घरामध्ये काळोखच होता. स्वयंपाकघरामध्ये तेच ताट पडलं होतं, थंड आणि निशब्द. सासूबाई चहा बनवत रडत होत्या. कधी विचारच केला नाही की ती इतकं सहन करत होती. मुलं विचारत होती, आई कुठे, आई कुठे? पण रोहन काहीच बोलू शकला नाही. काही दिवस गेले. घर चालू होतं, पण जीवन थांबलं होतं. एका संध्याकाळी रोहनला कपाटामध्ये एक डायरी सापडली. वर लिहिलं होतं, माझं मौन. पहिलंच पान उघडलं आणि डोळ्यातनं अश्रू ओघळले. आज ताप आहे, पण काम तर करायचंच आहे मला. मी थांबले तर हे घर थांबेल. कुणी विचारेल का की मी ठीक आहे का? बहुतेक नाही. मी आता एक मशीन झालीये, जी सकाळी सुरू होते
रात्रीच बंद होते. मला भीती वाटते की एखाद्या दिवशी मी कोसळेन आणि कोणाला कळणारही नाही. कदाचित तेव्हा लक्षात येईल, घर भिंतींनी नाही तर एका स्त्रीच्या श्वासांनी चालतं. आणि शेवटच्या ओळीवरती रोहन थांबला. जर माझ्या जागी कधी दुसरी कोणी आली तर तिला एवढंच विचार, थकलीस का? हे शब्द एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतात. आणि रोहनचे हात थरथरू लागले, त्याचे डोळे पाण्याने भरले. पहिल्यांदा तो खऱ्या अर्थाने रडला. त्या दिवसानंतर त्याने स्वयंपाकघरातले ते ताट जपून ठेवलं, आठवण म्हणून की स्त्रीची मेहनत ही कधीच हलकी नसते, जरी तिचा आवाज कोणाला ऐकू येत नसला ना तरी. प्रत्येक घरामध्ये अशी एक अनाया असते बरं, जी सगळ्यांची काळजी घेते पण स्वतःला मात्र विसरते. ती बोलत नाही पण तिचे हात, तिचे डोळे आणि तिचा थकवा रोज ओरडतो. कधीतरी तिच्या शेजारी बसून फक्त एवढंच विचारा, थकलीस का? कारण हेच शब्द एखाद्याचं जीवन वाचवू शकतात.